हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने असा हा पापड रेसिपीचा 15वा प्रकार बघणार आहोत. तर चला त्यासाठी सुरुवात करूया. हे बघा, हे 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत. आणि हे इतके सोपे आहेत की हे नवशिके जर असतील तर तेही हे एकदा बघितलं ही रेसिपी तरी येऊ शकेल, इतके सोपं आहे हे. हे बघा, हे रात्रभरासाठी तांदूळ भिजत घातलेले आहेत. आता हे बघा, दुसऱ्या दिवशी हे बघा, हे धुवून घेतलेले आहेत पहिले. आता दुसऱ्या दिवशी हे ह्या कुकरमध्ये 4 ग्लास, आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे, त्यासाठी हे बघा 1 ग्लास, आता दुसरं ग्लास, तिसरं ग्लास आणि चौथं ग्लास. बस 1 ग्लास तांदळासाठी 4 ग्लास पाणी इथं पुरेसं आहे. आता काय करायचं, हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी, तर याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता तांदूळ पण हा छान भिजलेला आहे. आता हा तांदूळ, आता आपण पाणी जे 4 ग्लास काढलेलं आहे त्यामध्ये हा ओतून घ्यायचा आहे. हे बघा, आता तांदूळ ओतून घेतलेला आहे. त्यामध्ये आता बघा, हे मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि सफेद तीळ टाकायचे आहेत 1 चमचा, आणि ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा, आणि पापडखार टाकायचा आहे 1.5 चमचा. हे बघा, आता हे याला उकळी आणून द्यायची आहे. तोवर आपण मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा वाटून घ्यायच्या आहेत. एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, आणि ह्या 10-15 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. आता हे बघा, बारीक पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे बघा, याला पण उकळी आलेली आहे. याच्यामध्ये हे मिरची आणि लसूणचं जे वाटलेलं आहे वाटण, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जवळपास मैत्रिणींनो, आपला हा 15वा प्रकार आहे. तर आता आपले 15 ह्याच्या अगोदर 14 झालेले आहेत. हा 15वा आहे. पापडची शिरीष हे बघा, 5 चिट्या आपण ह्याच्या करून घेतलेल्या आहेत. आता झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता खूप सारी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकली ना तर पापड दिसायला काळा दिसतो सुकल्यावर, पण चवीला तर भन्नाट लागतो, अप्रतिम लागतो. तर तुम्ही आवर्जून ह्याच्यात कोथिंबीर ही टाका. आता हे बघा, एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, आणि आपण प्लॅस्टिकवर टाकणार आहोत, त्यामुळे परातीत काढून थंड करून हे बॅटर घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि एखादं स्मॅशर असेल तर स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे 1-2 मिनटं, काही गरज नाही तर तांब्या घ्यायचा एखादा किंवा वाटी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे बघा, असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. काही खूप असं पूर्ण बारीक झालं पाहिजे असं नाही आहे, नॉर्मल बारीक झालं तरी काही हरकत नाही. आता हे बघा, एका टेबलवर प्लॅस्टिक अंथरलेलं आहे. प्लॅस्टिक स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हे बघा, हे तोवर गार झालेलं आहे व्यवस्थित. आता लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि तो चमच्याच्या साहाय्याने असं प्लॅस्टिकवर टाकायचा आहे. आणि असं दुसरं पण एक प्लॅस्टिक घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याला आकार वगैरे गोल वगैरे द्यायची गरज नाही, तो आपोआप होऊन जातो. आणि त्याच्यावर प्लॅस्टिक टाकायचं आहे आणि एखाद्या प्लेटच्या साहाय्याने आपण प्रेस करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला थोडं जाड वाटलं तर ते पातळ करायचं आहे. हाताच्या साहाय्याने असं पातळ करायचं, काही ह्याला हे होत नाही हाताच्या साहाय्याने. हे बघा, झालेलं आहे. आता अजून एक तुम्हाला दाखवते आहे. आता घ्यायचा आहे 1 चमचा, 1-1.5 चमचा घ्यायचा, लिंबाच्या आकाराचा जवळपास घ्यायचा आहे आणि त्याच्यावर प्लॅस्टिक टाकायचं आहे दुसरं, आणि
अशी एक प्लेट घ्यायची आणि प्रेस करून घ्यायचं आहे. जर जाड वाटत असेल तर थोडंसं बारीक करायचं आहे या पद्धतीने. आता हे बघा, या पद्धतीने आपण सगळे हे पापड असेच करून घ्यायचे आहेत. आता हे बघा झालेले आहेत. आता हे बघा आता दिवसभर असे ह्या फॅनच्या हवेखाली सुकवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी पलटी मारून परत फॅनच्या हवेखाली सुकवायचे आहेत आणि 2 दिवस उन्हाने वाळवायचे आहेत. असे कडकडीत उन्हामध्ये छान कडकडीत सुकवून घ्यायचे आहेत. आता हे बघा 2 दिवस उन्हामध्ये सुकून हे अशा पद्धतीने हे दिसतात. हे बघा थोडेसे कोथिंबीर टाकल्यामुळे थोडे काळपट हे दिसतात आणि जिरं पण आपण टाकलेलं होतं त्यामुळे ते दिसतात, पण खायला तर अप्रतिम लागतात. आता आपण तळून बघूयात. हे बघा तळल्यावर परत ते पांढरे होतात. हे बघा कसे डरडरून फुगतायत बघा. खूप छान डबल टिब्बल हे पापड फुगतात. नक्की तुम्ही आवर्जून करून बघा. खूप चवीला तर एकदम अप्रतिम लागतात. तर चला हे बघा एक न तळलेला त्याच्यावर ठेवलेला आहे. डबल टिब्बल हा फुगलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण नवीन एखाद्या रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. आणि आता वाळवण्याची रेसिपी आपली हा 15वा एपिसोड असेल तर संपलेली आहे इथं. तर उद्यापासून आपले वेगळे व्हिडिओ येतील. तर बघत राहा. धन्यवाद.